मम्मी आज खारे शंकरपाळे बनव ना चहा सोबत खायला। ठीक आहे चालेल, चल बनवूया। 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे, 1 चम्मच मी जिरं टाकलं, 1 चम्मच ओवा टाकलेला, तो पण सर्व 2 चम्मच मी तेल टाकलेला, सर्व एकजीव करून घेतलं आता ते। आणि जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत राहायचं। आपण गव्हाचं पीठ कसं मळतो तसं मळून घेतलं आता। त्याचे आता 2 भाग करायचे आपण। 2 भाग झाले आता याचे बनवून की त्याचं ना आपण आता ट्रायंगल शेपने आता कट करायचे आणि त्याचे पण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। हे ट्रायंगल शेप झाला, त्याचे लेयर दिसतात त्याच्यामध्ये असे आलेले, ते पण आहे ना जास्त गोल करायचे नाही, असं साधारण फक्त थोडे गोल ठेवायचे। तसे सर्व एक साथ आहे ना प्लेटमध्ये करून घ्यायचे, सर्व बनवायचे। दुसरा पण गोळा आहे तो पण त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा ट्रायंगल शेपने। ते पण गोळे तसेच बनवायचे आपण, एकदम गोल नाही बनवायचे। पूर्ण रेडी झालेत आता, पूर्ण गोळे तयार करून झाले। आता 2 चम्मच मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 2 चम्मच मी तूप घातलेलं आहे। आणि आता हे एकजीव करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही, मीडियम ठेवायचं। हे बघू शकतात तुम्ही। आता इथं चपाती कशी लाटतो त्या पद्धतीने आपण चपात्या लाटून घ्यायच्या। या खाली पीठ टाकायचं, कारण की चपाती ती लागायला नको, चिपकायला नको, म्हणून सर्व चपात्या त्याच पद्धतीने बनवून घ्यायच्या। आणि ते मिश्रण आपण बनवलेलं ते आपण आता इथं लावायचं, चपातीला पुरं पसरून घ्यायचं, त्याच्यावरती दुसरी टाकायची, दुसरी पण ही तिसरी पण तशीच करायची। तसे 4 लेयर करायचे आपण चपातीचे। तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही 3 करू शकतात, 5 करू शकतात, मी 4चे केलेले आहेत लेयर। ती पण छानपैकी असं सर्व ठिकाणी आलं पाहिजे ते, म्हणून त्याच्यामुळे तूप, ते कॉर्नफ्लॉवर, गव्हाचं पीठ हे सर्व लागलं पाहिजे। त्याला फोल्ड करायचे, फोल्ड करून परत ते लावायचं, इकडनं पण फोल्ड करून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि परत अजून एक वेळा फोल्ड करून घ्यायची। त्याच्यावर थोडंसं आपण आहे ना गव्हाचं पीठ टाकूया आणि मग चपाती सारखं लाटून घेऊया। ह्या पद्धतीने लाटायच्या चपात्या। छान खारी होते तयार, कारण की ती चहा बरोबर खूप छान लागते। आणि साईडने ना कट करून घ्यायचे, ते काट आहे ना बरोबर दिसत नाही, म्हणून ते थोडे थोडे कट करून घ्यायचे आपण ना। तुम्हाला जसे साईज हवी असेल, छोटी मोठी तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। मी मोठीच ठेवलेली आहे, कारण की मी एकदम छोटे छोटे नाही बनवले। ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे, परत दुसरी पण आहे ना तशीच बनवायची आपण। तिला पण तशीच फोल्ड करून गव्हाचं पीठ टाकून परत ती पण तशीच लाटून घ्यायची। असे आपण ना आता तयार करून घ्यायचे सर्व। आता हे माझे सर्व तयार करून झालेले आहेत। हे बघा आता तुम्ही, आता मी ना कढाई ठेवेल, त्याच्यामध्ये तेल टाकून आता फ्राय करेल। आता तेल छान तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता टाकूया आणि छान फुलतात, असे लेयर दिसतात त्याच्यामध्ये, आणि थोडे ब्राऊन होईपर्यंत ठेवायचे। आणि मग बघ झाला रेडी तयार चहा। खारी बघ, चहा आणि खारी रेडी। आता टेस्ट करून बघ, आता बघू कसं टेस्ट करून बघ। कुरकुरीत पण आहे आणि खूप चांगलं पण लागतंय। मम्मी तुझ्या हातातले कमाल आहे, खूप छान झाले, कुरकुरीत झाले। हे बघा मॅश कसे होतात, एकदम छान खारी। तुम्ही पण ट्राय करा घरी, खूप छान होतात।